आणि हलवे बघ. हे बघा लॉबस्टर बघा 500 रुपये किलो. नमस्कार मित्रांनो, मी सनी माने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आता सध्या मी तळोजा या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो, आता हे तुम्हाला पाठी क्राऊड दिसतोच आहे. हा पूर्ण मार्केट आहे, फिश मार्केट. तर मी या ठिकाणी आज फिरायला आलो आहे. आज रविवार असल्या कारण गर्दी तुफान आहे. तर मी आता तुम्हाला इकडे सगळे मार्केटची रेट बघतो, फिशचे रेट सांगतो, कुठून कसे आहेत ते आणि कुठून येते ते मच्छी घेऊन ये तुम्हाला तुम्ही दाखवतो. ओके, ते बघा मित्रांनो, हे गावठी अंडी असतात आणि हे बोंबील आहेत. हे बघा राणी मासा छान आहे ना. आणि बोंबीलचे वाटे कसे आहेत? 200 रुपये किलो. ही बघा काळी मच्छी, ही जिवंत आहे बघा. हा देशीवाला. कोलमी कशी आहे दादा? 400 रुपये किलो. दादा ये अपना इधर से आते हैं मुंबई? सब माल प्रॉफिट मार्केट. अरे 2 बजे खुलता है, 2 बजे रात को 2 बजे खोलता है. 2 बजे से 4 बजे तक. आप लोग इधर कहाँ पे कितने बजे आते हो? हम लोग इधर सुबह 4 बजे आते हैं. 4 बजे से कितने बजे तक रहेगा? 12-1 बजे तक. 12-1 बजे तक रहेगा. आज संडे ना, 2 बजे तक. अच्छा 2 बजे तक रहेगा. आज मेरा माल खत्म हो गया ना, ज़्यादा माल. यस यस. इधर का एड्रेस बताओ ना दादा पूरा प्रॉपर. हाय तलोजा गाँव कोलीवारा, मस्जिद के सामने. अच्छा होटल के बाजू में. अच्छा मेट्रो स्टेशन से नज़दीक है ना? मस्जिद है सामने ही. अच्छा अच्छा. मस्जिद के सामने यहाँ पर नेक्स्ट होटल के सामने. नेक्स्ट होटल हाँ होटल के बाजू में. मार्केट कब से चालू हो गया है मतलब? अच्छा लॉकडाउन से ये मार्केट चालू हो गया ना? इधर आ गया पहले. पब्लिक बन गई है, पब्लिक. अच्छा अच्छा तो बाहर आ गया. हे दादा पार्सल आहे काय कुठे? म्हणजे कुठे देतो? हॉटेलला? हॉटेलवाल्याला देतो. हॉटेलला रात्री ऑर्डर करताना. हां हां. मग ते रात्रीवाले तुम्हाला रात्रपासूनच ऑर्डरवाले हे कडून ऑर्डर करून देतात हॉटेलवाले. हा हे मगाची पण सुरमई आहे ना, हे सगळे आता एवढी महाग झाली सुरमई पण घेणार. ही जागेची मार्केटची खरेदी 900 रुपये. आपण आणतो त्यांच्यासाठी. त्यांचं काय हॉटेलचे बंद करून शकत नाही. हां एकदम कडक दगड. अच्छा हे हॉटेलसाठी. हां त्यांचं मार्केटचा रेट 900 रुपये. म्हणजे त्याला 900 रुपये आम्ही देतो. 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो आहे? 1000 रुपये किलो असं विकतो. मग अच्छा हॉटेलवाल्यांना देतो. मग ते ह्याच्यामध्ये सगळे बांगडे बिंगडे बोंबील बी फ्राय करून ठेवले आहे. जसे एक हॉटेलवाल्याला 20 किलो कोलंबी, 3 किलो पापलेट, 5 किलो बागडे, त्याचे सगळ्यांचे वेगवेगळे. हे जे काळ्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवले आहेत ना, ते हॉटेलमध्ये दिले जाणार मच्छी सगळे. गर्दी बघा गर्दी. बघा वाव, वांप भरपूर आले मार्केट. अच्छा हे माकला आणि याला काय बोलतात? माकुल. हां ती बघा तिथून ट्रेन जाताना दिसते तुम्हाला. चला आपण पुढे जाऊया. आता आम्ही जुम्माची मागते ते 7.5 फक्त 400-500 नाही पाहिजे. 1 किलो किती बसतात? 1 किलो किती बसतात बघ लवकर. हे टोपली दे चल. आता मार्केट काय चालू आहे? बोला कशी आहे सुरमई? 450 रुपये किलो. 450 रुपये किलो. आणि हा कोलमी तो वाटा हे म्हणजे कोलमी कशी किलो? 250 रुपये किलो. कुठून येते दादा ही मच्छी? मच्छी मुंबईवरून नाही. कुलाबा. आणि हलवे
किती मोठे भाव नाही का भाव 10 रुपये कमी वाढे ना ही कुठची दादा ही जिताडी आहे. जिताडी ही वाली ही तामा तामच बोलता नाही. अच्छा तांबूस ही जिताडी हे बघ ते काबोळी ना ही कुठची मच्छी ग ही कुठची वाम वाम आहे वाम 350 रुपये किलो. ए दादा न्यूटियन न्यूटियन न्यूटी न्यूटियन आहे नाव. चांद पापलेट आहे 100 रुपये किलो. चांद पापलेट चांद पापलेट किलोला 3 पीस बसतात. हे काय 150 ला किलो. बारीक रवा तुमची 150 ला किलो. 100 रुपये किलो. 150 वाला 100. हॅलो बोला किलो 100. 330 काय झालं 330 मग ते 100 रुपये पकडा 60 होतं आणि 100 कसा 100 ना 300 430. हे बाई ते बघ चाचा कैसे दिए 500 रुपये किलो दे. 500 रुपये किलो लॉबस्टर ना. हे बघा लॉबस्टर बघा 500 रुपये किलो. त्याच्यात तू आप भी प्रॉफिट मार्केट के लेते प्रॉफिट मार्केट से. ते बघा ह्या साईडून मच्छी घ्यायची आणि या साईडला येऊन ती मच्छी कापून घ्यायची. ते ही सगळी लाईन उभी आहे ना हे सगळे मच्छी कापण्यासाठी उभे आहेत. म्हणजे तिथे बसले आहेत मच्छी कापायला. यो घेतो त्यांना नाही. बघा माझ्यासाठी पॉपलेट घेतले आणि कोळंबी घेतली. आता हे घरी जाऊन फ्राय करून खाणार मी. किती घेतात मग हे कापून द्यायचे कितने लेते याच्यावर आहे कमी जास्त आहे. 1 किलो का 20 रुपया. गेला तर हे बघा आता आम्ही घेतलेले हे पॉपलेट आहेत नाही आता आम्ही यांच्याकडून कापून घेतो. तर मग मित्रांनो मच्छी मार्केट तळोजा मच्छी मार्केट हा माझा फिरून झालेला आहे आणि 7 वाजता मी आलेलो. तुम्हाला त्या ठिकाणी यायचं असेल तर थोडा लेट या कारण खूपच गर्दी असते आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे मी तुम्हाला सी फूड दाखवलं इकडे आणि प्राईस पण बोललात तर खूप कमी आहे. रेट खूपच कमी आहे मार्केटमध्ये. छोटासा मार्केट आहे हा. मार्केट लॉकडाऊन नंतर इथे बाहेर बसायला लागले नाही तर पहिले ते आतमध्ये बसायचे. तुम्हाला ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि असे तुम्हाला माझे अजून छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. चॅनलला पहिल्यांदा बघता त्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके तर आपण लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय टेक केअर.